नमस्कार मंडळी, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आता सकाळचे 9:15 झालेले आहेत आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे। तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता मी आणि महेश थोड्या वेळात मंदिरात जाणार आहोत आणि त्याआधी मला एक काम आहे। तर इथे मी ही जोडवी घेतलेली आहे। ही जोडवी मागच्या वर्षीचीच आहे आणि म्हणजे 2 घेतली होती जोडी। तर त्यातलं एक जोडवं वर्षभर वापरून खराब झालं, त्यामुळे आता मी हे पुन्हा नवीन काढलेलं आहे। नवीन असलं तरी पण ह्याचा कलर चेंज झालेला आहे। तर ही जोडवी मला सोनाराकडून पायात घालायची, कारण मी प्रयत्न केला परंतु पायात व्यवस्थित जात नाही आहे आणि साबण वगैरे सगळं लावून बघितलं तरी पण पायात बसतायत, परंतु चालायला लागले की निघून जात आहेत। सोनाराकडून हे घालून घेतलं तर व्यवस्थित पायात बसतील, म्हणून मी हे घेते आणि हे पण काम आहे म्हणून मी त्यांच्यासोबत निघाले। तर स्टे ट्यून। सुरुवातीला आम्ही महादेवांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। आज मंदिरामध्ये एवढी जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे निवांत असं दर्शन झालं। मंदिरातून आम्ही आता इथे डायरेक्ट ज्वेलर्सवाल्याकडे आलो आणि तिथे माझी जोडवीसुद्धा मला बोटात घालायची होती, तर तीसुद्धा मी घालून घेतली। त्याचबरोबर महेश यांना पण काही थोडीफार चांदीच्या गोष्टी बघायच्या होत्या, तर ते सुद्धा आम्ही बघत होतो। फिक्स है। तर इथे तुम्ही बघू शकता महेश यांनी हे ब्रेसलेट फिक्स केले। तर ते आम्ही फिक्स करून घरी आलो। घरी आल्यानंतर महेश पुन्हा ऑफिसला गेले आणि तिथून नंतर मग मी माझ्या कामाला लागले। इथे मी सुरुवातीला लोणी वगैरे कढवलं, त्यानंतर मी आणि केतूने जेवून घेतलं आणि जेवून झाल्यानंतर मी विश्रांती घेतली, म्हणजे थोडा वेळ झोपली, कारण सकाळी मी लवकर उठते, जिमला जाते आणि त्यामुळे बॉडी पूर्णपणे आपली पेन होते, त्यामुळे थोडी बॉडीला विश्रांती लागते, त्यामुळे मी दुपारी हल्ली झोपायला लागले। तर छान झोपल्यामुळे मला जरा फ्रेश वाटलं। आता इथे 5:30 वाजले होते आणि दुपारची जी भांडी पडली होती ती मी घासायला घेतली। आज मी लोणी मिक्सरमधून काढलं होतं, त्यामुळे आता इथे मी मिक्सर घासून घेते। सुरुवातीला मी थोडंसं गरम पाण्यामध्येच मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आणि त्यानंतर मग मी विम लिक्विडनी घासून घेतलं आणि त्यानंतर सगळी भांडी आता मी घासून घेते। आता पटपट मला सगळं आवरायचं आहे, कारण संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे। वेदांत पण थोड्या वेळात घरी येईल, 5-10 मिनटात, आणि मग त्याचा पण स्वयंपाक मला करायचा आहे। सुरुवातीला आधी मी त्याचा करेन। आता इथे वेदांत पण आला आणि आता मी त्याच्याशी बोलत बोलत ही भांडी घासून घेते। त्याला जरा भूक लागली होती म्हणून म्हटलं टरबूज वगैरे खाऊन घे, तोपर्यंत मी ही भांडी घासून घेते। लगेच त्याची स्वयंपाकाची तयारी पण करायची होती मला। तर आता इथे माझी भांडी सगळी घासून स्वच्छ धुवून पण झाली। आता ही सगळी भांडी मी साईडला ठेवणार आहे आणि पहिले सुरुवातीला ओट्यावरचं जे सगळं पाणी आहे ते पाणी पण मी काढून घेते। आज स्वयंपाकामध्ये वेदांसाठी 3 भाकरी आणि पनीर बनवणार आहे आणि आमच्या तिघांसाठी सोया राईस पनीर बनवणार आहे। आता सुरुवातीला मी पनीर मोजून घेते। इथे 200 ग्रॅम पनीर मला कट करून घ्यायचा होता, तर इथे अशा पद्धतीने वेदांतला मला प्रत्येक गोष्ट मोजून द्यावी लागते। तर इथे चालू होतं माझं पनीर मोजण्याचं काम। त्याच्यानंतर उरलेलं पनीर आम्ही आमच्या तिघांसाठी वापरणार होतो। आता साधारण मी 200 ते 150 ग्रॅम पनीर आमच्या सगळ्यांसाठी वापरते, कारण आम्हाला इतकं जास्त नाही आवडत, परंतु तरी पण मी दिवसभरातून पनीर आणि सोया खाण्याचा प्रयत्न करतो आम्ही तिघंही। वेदांचं म्हणणं आहे की सगळ्यांनीच पनीर आणि सोया रोज खाल्लं पाहिजे, परंतु आम्हाला जसं जमेल तसं आम्ही करतो आहे।
जास्तीत जास्त प्रयत्न करतो आम्ही दिवसभरातून पनीर आणि सोया खाण्याचा, पण कधी कधी खूप कंटाळा येतो रोज रोज पनीर सोया खाऊन. इथे सुरुवातीला मी वेदांचं पनीर बनवलेलं आहे आणि आमची लाईट पण गेली आत्ता जस्ट. तर म्हटलं आता पटपट पहिले भाकरी करून घेऊया. त्यामुळे मी इथे शूट वगैरे काही घेतलं नाही. पटकन वेदांसाठी 3 भाकरी तयार करून घेतल्या आणि लगेचच मग मला सोयाची पण तयारी करायची, सोया राईसची तयारी करायची. रेडी आहे. तर आता वेदांना जेवायला वाढते. पुढे गेलेले बघायचे ना येल्लो वाले. केतू आली आहे क्लासमधून आणि आल्याला टरबूज खाते मॅडम. एवढं आवडतंय. कसे घ्यायचे, ज्यूस कसे करायचे. दादाने एक टरबूज फोडलं, ते टेस्ट नाही लागली त्याला. तर मग केतू काय त्याचं काय चुकलं? त्यांनी ग्रीन अजून कच्चा होता, तो वरती दिसत होता तरी पण त्यांनी तो फोडला. अच्छा, ते येल्लो असतं ना तेव्हा घ्यायचं. ओके. ग्रीन वाला नाही घ्यायचं. केतूला आमच्या सगळं समजायला लागलंय. फ्रूट कसं चेक करायचं, कट कसं करायचं, बरोबर ना? बघ बरं आधी पहिले गोड आहे का. मला माहिती आहे गोड आहे. वास यायला लागलाय, सुगंध. तेच तर बोलते. चांगला पकला म्हणजे. गोड आहे. मला पण एक फोड दे बाळा. एकच दे, जास्त नको. चला मंडळी, इथे मी कांदा कट करते. आज आपल्याला खायला, अगं तोंडात नको, मी खाते बरं. आपल्याला सोया राईस बनवते. सोया पनीर टाकून. हां, दादाचा झाला आहे रेडी, दादा जेवेल आता. चला मंडळी, मला पण आता आवरायचं आहे, पटपट आवरून घेते. सोया राईसची तयारी केली. तांदूळ स्वच्छ धुतले आणि सोया इथे वाफून घेतलेत आणि त्यातलं सगळं पाणी काढलं आहे. आणि इथे मिक्स व्हेजिटेबल घेतले, थोडीशी पालक, पनीर आणि कांदा. तर आता मी सोया राईस करून घेते. तर आता इथे मी बऱ्याच दिवसांनी सोया पनीर राईसची रेसिपी तुमच्याशी शेअर करते. कुकरमध्येच बनवणार आहे. तर सुरुवातीला तूप टाकलं आहे, त्यानंतर थोडंसं जिरं, तमालपत्र टाकलं आहे, त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे. त्यानंतर परतून घ्यायचे. परतून झाल्यानंतर आपण जे काही भाज्या घेतल्या होत्या, मिक्स भाज्या, त्याच्यानंतर पालक घेतला होता, ते सगळं घातल्यानंतर मी इथे मसाले घालते. हळद, लाल तिखट, त्यानंतर धनापूड, बिर्याणी मसाला, त्याचबरोबर इथे मी किचन किंग मसालासुद्धा घातला, थोडेसे काजू घातले, त्यानंतर पनीर आणि सोया घातला आणि सगळं हे मिक्स करून घेतलं. आणि सर्वात शेवटी आता इथे मी मीठ घालते. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि धुवून घेतलेले तांदूळ घालायचे आणि पुन्हा तांदूळ आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, परतून घ्यायचे आणि पुरेसं पाणी घालायचं यामध्ये आपल्याला. आणि पाणी घातल्यानंतर लगेच कुकरचं झाकण लावायचे आणि 2 शिट्ट्या करून घ्यायचे. आपल्या इथे कुकर झालेला आहे. मी आज थोडंसं पाणी जास्त टाकलं, कारण महेश यांना जास्त मोकळा आवडत नाही, कारण यात सोया असतो ना, त्याच्यामुळे. चला, तर आता इथे केतूला मी वाढलंय. केतू ये बाळा, बाहेर येते का? कुठे बसलीस? मला वाटलं दादाच्या रूम मध्ये बसलीस. ये, मी पण घेते वाढून. बस जेवायला. टेस्टला कसं झालंय? तिखट नाही ना झालंय? खा मग, मी पण आता खाऊन घेते. वाजले आलेत 8:30. तर आज जरा लेट झालं आहे. तर आज मला जेवायला लेट झालेलं आहे, त्यामुळे आता पटकन जेवायला बसते, कारण त्याच्यानंतर पण बरीचशी कामं आहेत, ती पण करायची. चला मंडळी, मी पण जेवते. केतू बसले. वेदांचं जेवण झालेलं आहे. महेश यांना आता फोन करायचं आहे, ते कधी येतात माहिती नाही. तर चला, जास्तीत जास्त मी काकडी आणि गाजर खाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि राईस थोडासाच खाणार आहे, कारण आता बराच वेळ झालेला आहे. तर चला मंडळी, मी पण आता खाऊन घेते. तर मंडळी महेश आत्ताच आलेत, तर आता त्यांना जेवायला वगैरे वाढायचं आहे. आज काही ते चहा पीत नाही आहेत, तर जेवायला वाढणार आहे. आणि बाहेर जरा वारा सुटला आहे म्हणून जरा आली होती. बाहेर जरा थंडगार वारा सुटला आहे म्हणून जरा 5 मिनटं थांबते. ते हातपाय तोंड धुत आहे, तोपर्यंत 5 मिनटं उभी राहणार आहे
आणि मग त्यानंतर आतमध्ये जाऊन त्यांना जेवायला वाढणार आहे. आणि आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.